नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लेट्स कॉन्कर मॅथ्स या यूट्यूब चॅनलवरती तुमचे मनापासून स्वागत. आज आपण इयत्ता 8वी विषय गणित घटक चाचणी पहिली म्हणजेच आकारिक मूल्यमापन चाचणी क्रमांक 1ची प्रश्नपत्रिका सोडवत आहोत. तर बघूया पहिला प्रश्न. प्रश्न 1 खालील प्रत्येक प्रश्नासाठी उत्तराचा अचूक पर्याय निवडून त्यासमोरील चौकटीत लिहा. इथं आपल्याला प्रश्न दिलेला आहे, म्हणजे रिकाम्या जागा आहेत, पण रिकाम्या जागांचे पर्याय आपल्याला दिले आहेत आणि ते आपल्याला त्यातनं उत्तर शोधायचं आहे. आता -5/4 आणि 1/4 खालीलपैकी कोणते योग्य चिन्ह द्यावे. आता एक ऋण आणि एक धनसंख्या असेल तर नेहमी धनसंख्या ही मोठी असते. ऋणसंख्येपेक्षा धनसंख्या ही मोठी असते हे लक्षात ठेवा. कुठलीही एक ऋणसंख्या आणि एक धनसंख्या दिली असेल तर नेहमी धनसंख्या ऋणसंख्येपेक्षा मोठी असते. म्हणजे याचं उत्तर आहे बी. इथं आपल्याला अचूक पर्याय निवडून त्या समोरील चौकटीत लिहा, म्हणजे पर्याय आपल्याला लिहायचा आहे. इथं पर्याय आहे बी. दुसरं 7/6 बरोबर टिंबटिंब. आता इथं आपल्याला 1.1 आणि 6वरती टिंब आहे, म्हणजे 6ची पुनरावृत्ती होते. नंतर 1.16 इथं 16वरती रेघ आहे, म्हणजे 16ची पुनरावृत्ती होते. आता आपण आधी हे सोडून बघूया. इथं 1.6 म्हणजे 6ची पुनरावृत्ती होते आणि 1.66. आता इथं भाग देऊया आपण. जर तुम्हाला असं डायरेक्ट भागाकार करता आला तर ठीक, नाहीतर तुम्ही याप्रमाणे आपण नेहमी करतो तसं साधा भागाकार तुम्ही करून बघायचा आहे. 7ला 6ने भागायचं आहे, म्हणून आता 6×1 6. 7मधनं 6 गेले 1. संख्या संपल्या म्हणून आपण पॉईंट दिला, 0 घेतला. आता 10 झाले. 6×1 6. 10मधनं 6 गेले 4. हाचा 1 0. इथं पुन्हा 0 घेतला आपण. 6×6 36. 10मधनं 6 गेले 4. हाचा 1. 4×3 आणि 1 4. 4तनं 4 गेले 0. इथं पुन्हा आपण 0 घेतला, तर पुन्हा 6×6 36. म्हणजे इथं पुन्हा 4 उरतात, म्हणजे इथं 4 4 4 उरत आहेत आणि 6चा भाग जाणार आहे. 6×6 36. म्हणजे इथं 6ची पुनरावृत्ती होते. म्हणजे याचं उत्तर काय येणार आहे, तर 1.16. 6च्या इथं आपल्याला टिंब दिलेला आहे, म्हणजे 6ची फक्त इथं पुनरावृत्ती होते. हा आवर्ती दशांश परिमेय संख्या आहे आणि 6ची पुनरावृत्ती होते, म्हणून फक्त 6वरती टिंब आहे, म्हणजे 1.16 इथं आवर्ती आहे, म्हणजे हे उत्तर आहे. त्याचा पर्याय आहे ए. पुढचं तिसरं, संपात बिंदूमुळे प्रत्येक मध्यगेचे टिंबटिंब या गुणोत्तरात विभाजन होते. तर संपात बिंदूमुळे प्रत्येक मध्यगेचे 2:1 या प्रमाणात विभाजन होते. याचा पर्याय आहे बी. पुढचा ब प्रश्न, जोड्या जुळवा. स्तंभ अ आणि स्तंभ ब. 3चा 5वा घात गुणिले 3चा 2रा घात. आता इथं पाया समान आहे, गुणाकार आहे. हे घातांकांच्या नियमावरती हा पूर्ण प्रश्न आहे जोड्या जुळवाचा. मग आता एचा m घात गुणिले एचा n घात. पाया समान असेल, गुणाकार असेल तर घातांकांची बेरीज होते, म्हणजे m अधिक n. मग घातांकांची आपण बेरीज केली इथं, तर 5 आणि 2 7, म्हणजे 3चा 7वा घात. म्हणजे याचं उत्तर आहे 3चा 7वा घात. हे उत्तर आहे. नंतर आता पुढचं दुसरं आपल्याला दिलेलं आहे 3चा 4था घात आणि त्याचा 5वा घात. म्हणजे यासाठी नियम कोणता आहे, तर घातांकांचा घाताचा नियम आहे. एचा m घात आणि त्याचा n घात. जर घातांकांचा घात असेल तर घातांकांचा गुणाकार होतो, m गुणिले n. आता या नियमानुसार हे आपल्याला इथं 4×5 20, म्हणजे 3चा 20वा घात. आता 5चा 1 घात. एचा 1 घात
बरोबर ए. कोणत्याही संख्येचा घातांक 1 असेल तर त्याचं उत्तर तीच संख्या येतं. म्हणजे या ठिकाणी काय येणार आहे? 5. प्रश्न दुसरा. खालील कृती पूर्ण करा. आकृतीचे निरीक्षण करून कृती पूर्ण करा. आता इथं आपल्याला आकृती दिलेली आहे. ह्या 2 रेषा आहेत आणि ही त्यांची छेदिका आहे. त्याच्यावरून आपल्याला संगत कोण इथं विचारलेले आहेत. कोन पी आणि कोणता कोण संगत कोण आहे ते आपल्याला ओळखायचं आहे. त्याची संगत कोणांची जोडी आपल्याला लिहायची आहे. आता इथं हा कोन पी आहे. संगत कोण नेहमी छेदिकेच्या एकाच बाजूच्या जोड्या तयार होतात. म्हणजे संगत कोणांची जोडी ही छेदिकेच्या एकाच बाजूची असते. आता पी आहे. इथं कोन पी आपल्याला दिलेला आहे. मग त्याचा संगत कोण हा डब्ल्यू येणार आहे. कारण छेदिकेच्या एकाच बाजूचे. आता हा ह्या रेषेच्या वरचा कोण आहे. तर इथं खालीसुद्धा आपण रेषेच्या वरचाच कोण घ्यायचा आहे. म्हणजे कोन पी आणि कोन डब्ल्यू. इथं येणार आहे कोन डब्ल्यू. आता कोन आर आणि आता हा छेदिकेच्या या बाजूचा आहे. कोन आर आणि दुसरा म्हणजे या रेषेच्या खालचा कोण आहे. म्हणजे आपल्याला दुसऱ्या रेषेचा खालचाच कोण घ्यावा लागेल. म्हणजे कोन वाय. कोन आर आणि कोन वाय हे संगत कोण आहेत. आता पुढचं आंतरकोन. आंतरकोनसुद्धा छेदिकेच्या एकाच बाजूच्या जोड्या असतात. आंतरकोनांच्या जोड्या ह्या छेदिकेच्या एकाच बाजूच्या असतात. आता इथं आणि आंतरकोन म्हणजे या 2 रेषांच्या आतले कोन हे लक्षात ठेवा. आंतरकोन म्हणजे ज्या 2 रेषा आहेत त्या रेषांच्या आतले कोन असतात. आता इथं एस आणि कोन डब्ल्यू हे आंतरकोन आहेत. म्हणजे या 2 रेषांच्या आतल्या बाजूचे आणि छेदिकेच्या एकाच बाजूचे. म्हणून एस आणि कोन डब्ल्यू. म्हणजे इथं येणार आहे कोन डब्ल्यू. कोन आर आता छेदिकेच्या या बाजूचा आहे. आर आणि कोन एक्स. कोन आर आणि कोन एक्स ही आंतरकोनांची एक जोडी आहे आणि कोन एस आणि कोन डब्ल्यू ही दुसरी जोडी आहे. प्रश्न त्यातलं दुसरं गणित आहे. प्रश्न दुसऱ्यातलं दुसरं गणित. खालील तक्ता पूर्ण करा. इथं आपल्याला पहिल्या कॉलममध्ये संख्या दिल्या आहेत. दुसऱ्या कॉलममध्ये कितव्या मुळाचा कितवा घात हे आपल्याला लिहायचं आहे. आणि कितव्या घाताचे कितवे मूळ. आता इथं एक लिहून दिलं आहे. 225 चा घातांक आहे 3/2. म्हणजे 225च्या वर्गमुळाचा घन. मध्ये आपण आता हा कॉलम पूर्ण करून घेऊया. म्हणजे कितव्या मुळाचा कितवा घात. आता इथं 45 आहे. मग कितव्या मुळाचा म्हणजे इथे कितवे मूळ आहे? 5वे. 5व्या मुळाचा चौथा घात. म्हणजे 45च्या 5व्या मुळाचा चौथा घात. 5व्या मुळाचा चौथा घात. आधी इथं मूळ आपल्याला विचारलेलं आहे म्हणून त्याप्रमाणेच इथं उत्तर लिहायचं आहे. आता 81 7व्या मुळाचा 6वा घात. 81च्या 7व्या मुळाचा 6वा घात. याप्रमाणे लिहायचं आहे. आता इथं आपल्याला कितव्या घाताचे कितवे मूळ म्हणजे आधी घाताचा संबंध आधी पहिल्यांदा आहे आणि नंतर मूळ. आता इथं 225 इथं घातांक 3/2 आहे. म्हणजे 225च्या 3ऱ्या घाताचे वर्गमूळ किंवा दुसरे मूळ असं लिहिलं तरी चालतं. 225च्या घात शब्द आधी आहे म्हणून घाताचा आधी लिहायचा आहे. 3ऱ्या घाताचे वर्गमूळ. आता 2 असेल तर आपण वर्गमूळ लिहितो, 3 असेल तर घनमूळ लिहितो किंवा तुम्ही दुसरे मूळ लिहिले तरी चालेल. आता हे एक आपल्याला दिलेलंच आहे. आता हे पुढचं घेऊया आपण. 81चा घातांक आहे 6/7. आता 81च्या
कितव्या घाताचे? 6व्या घाताचे 7वे मूळ. 81च्या 6व्या घाताचे 7वे मूळ. 6व्या घाताचे 7वे मूळ. प्रश्न तिसरा. खालील सर्व प्रश्न सोडवा. त्यातलं पहिलं आहे, सोबतच्या आकृतीत रेषा ए समांतर रेषा बी. आता रेषा ए आणि रेषा बी ह्या समांतर रेषा आहेत व रेषा एल छेदिका आहे. ही रेषा एल छेदिका आहे. दिलेल्या मापांवरून कोन एक्स, हा कोन एक्स, कोन वाय आणि कोन झेड यांची मापे काढा. आता इथं रेषा ए समांतर रेषा बी. कारण कोणत्या रेषा समांतर आहेत आणि छेदिका कोणत्या आहेत त्याच्यानुसार त्या ठिकाणी संगत कोन, आंतरकोन, विक्रमकोन हे कोन तयार होत असतात. मग आता इथं रेषा ए समांतर रेषा बी व रेषा एल छेदिका आहे. म्हणून या ठिकाणी हा कोन एक्स आणि 105 हे संगत कोन आहेत आणि या दोन रेषा समांतर आहेत म्हणून संगत कोन हे एकरूप असतात. म्हणजे कोन एक्सचं माप हे 105 अंश येणार आहे. मग कोन एक्स बरोबर 105 अंश. कारण का तर ते संगत कोन आहेत. हे संगत कोन आहेत आणि रेषा ए समांतर रेषा बी आहे म्हणून एक्सचं माप हे 105 अंश येणार आहे. त्याच्यानंतर आपल्याला एक्सचं माप मिळालेलं आहे. आता आपल्याला वायचं माप काढायचं आहे. आता एक्स आणि वाय हे विरुद्ध कोन आहेत म्हणजे जेवढं एक्सचं माप आहे तेवढंच वायचं असणार आहे. कारण विरुद्ध कोन नेहमी एकरूप असतात किंवा विरुद्ध कोनांची मापे समान असतात. मग कोन एक्स एकरूप कोन वाय कारण विरुद्ध कोन. एक्स आणि वाय हे विरुद्ध कोन आहेत म्हणून त्यांची मापं समान आहेत. म्हणजे जेवढं एक्सचं माप आहे तेवढंच वायचं माप असणार आहे. आता एक्सचं माप आपण किती काढलं आहे? 105 अंश. म्हणजे वायचं मापसुद्धा 105 अंश असणार आहे. म्हणून कोन वाय बरोबर 105 अंश. इथं एम लिहा. माप कोन वाय बरोबर 105 अंश. आपण एक्सचं माप काढलं, वायचं काढलं. आता आपल्याला झेडचं माप काढायचं आहे. आता इथं हा कोन झेड आणि 105 हे दोन कोन हे रेषीय जोडीतील कोन आहेत. कारण त्या ठिकाणी त्यांच्या असामायिक बाजू ज्या आहेत त्या एक रेषा तयार करत आहेत आणि ही त्यांची असामायिक बाजू आहे. म्हणजे हे रेषीय जोडीतील कोन आहेत आणि रेषीय जोडीतील कोनांची बेरीज ही 180 अंश असते. त्या गुणधर्मानुसार आपल्याला झेडचं माप काढता येणार आहे. मग कोन झेड अधिक 105 अंश बरोबर 180 कारण रेषीय जोडीतील कोन. रेषीय जोडीतील कोन आहेत म्हणून त्या दोन कोनांची बेरीज 180 अंश आहे. आता आपल्याला इथे समीकरणाच्या नियमानुसार सोडवायचं आहे. हा 105 बरोबर चिन्हाच्या पलीकडे जाताना इथं धन असल्यामुळे तो ऋण होणार आहे. मग कोन झेड बरोबर 180 वजा 105. मग कोन झेड बरोबर 180 मधनं 105 गेले 75 अंश. म्हणजे माप कोन झेड बरोबर 75 अंश. अशा पद्धतीने आपण एक्स, वाय आणि झेडची मापं काढलेली आहेत. आता प्रश्न दुसरा आहे, संख्या रेषेवर वर्गमुळात 2 ही अपरिमेय संख्या दाखवा. आता आपल्याला संख्या रेषेवर संख्या दाखवायची आहे वर्गमुळात 2.
इथं एक संख्या रेषा काढा. इथं आपण हा शून्य घेतला. इथं आपण शून्य दाखवला. इथं समजा 1 सेमी आपण अंतर घेतलं तर ते इथं हा आपण 1 एकक अंतर घेतलेलं आहे. हे अंतर आहे 1 एकक. तेवढंच अंतर इथं घ्यायचं आहे. इथं हा लंब आहे, म्हणजे इथं हा काटकोन तयार होतो. हा काटकोन त्रिकोण आपण तयार केला आहे. हा कोन इथं आपण बिंदू ए घेतला, ओ घेतला. इथं आपण ए घेऊया आणि हा बी, आणि हे सुद्धा माप 1 एकक आहे. मग पायथागोरसच्या नियमानुसार या ठिकाणी हे जे अंतर आहे हे वर्गमुळात 2 येतं. हे अंतर वर्गमुळात 2 येतं, कारण पायथागोरसच्या नियमानुसार आपण जर कर्णवर्ग बरोबर पायावर्ग अधिक उंची वर्ग जर याप्रमाणे आपण ते किंमत काढली किंवा ती लांबी काढली आपण ओबीची, तर ती वर्गमुळात 2 येते. मग आता वर्गमुळात 2 हे जे अंतर आहे ओ पासून बी पर्यंतचं, एवढं अंतर कंपॉसमध्ये घ्यायचं. बरोबर बी बिंदूवरती तुमचं पेन्सिलचं टोक आलं पाहिजे, आणि इथून सरळ तुम्ही असा एक कंस काढला. हा कंस या रेषेला जिथे छेदतो, तर हा जो बिंदू आहे हा वर्गमुळात 2 ही संख्या दाखवतो. कारण हे अंतर जेवढं आहे तेवढंच आपण हे अंतर या ठिकाणी इथून घेतलेलं आहे. म्हणजे हा बिंदू वर्गमुळात 2, समजा याला नाव दिलं आपण सी. हे वर्गमुळात 2 ही संख्या, ही अपरिमेय संख्या तो दाखवतो. आता पुढचा प्रश्न सोडवूया. खालील उपप्रश्न सोडवा. त्रिकोण XYZ हा एक काटकोन त्रिकोण काढा. त्याच्या मध्यगा काढा व संपात बिंदू जी अक्षराने दाखवा. आता आपल्याला XYZ हा काटकोन त्रिकोण काढायचा आहे. हे आपण खालची बाजू काढली. या बिंदूवरती कोनमापकाचा केंद्रबिंदू ठेवून आपण 90 अंशाला खूण करायची आहे. म्हणजे आपल्याला काटकोन काढायचा आहे. हा XYZ आपण काटकोन काढला. आता त्याच्या मध्यगा काढायचे आहेत. मध्यगा म्हणजे काय, की शिरोबिंदू आणि त्याच्या समोरच्या बाजूचा मध्यबिंदू ह्यांना जोडणारा जो रेषाखंड आहे त्याला मध्यगा म्हणतात. मग आता मध्यगा काढण्यासाठी आपल्याला प्रत्येक बाजूचा मध्यबिंदू काढावा लागेल. मग प्रत्येक बाजूचा मध्यबिंदू आपल्याला मोजून, आपण ह्या असा रेषा कुठल्याही मोजून घेतलेल्या नाही आहेत, त्याच्यामुळे आपल्याला मध्यबिंदू इथं आपल्याला पटकन मिळणार नाही. म्हणून त्यासाठी आपल्याला प्रत्येक बाजूचा लंबदुभाजक काढावा लागेल. आणि तो लंबदुभाजक, आता YZचा लंबदुभाजक आधी आपण काढूया. त्याच्यावरून आपल्याला YZचा मध्यबिंदू मिळेल. तो मध्यबिंदू आपण त्या बाजूच्या समोरच्या शिरोबिंदूला जोडायचा आहे. आता लंबदुभाजक काढताना ज्या बाजूचा तुम्हाला लंबदुभाजक काढायचा आहे त्याच्या निम्म्यापेक्षा जास्त अंतर कंपॉसमध्ये घ्या आणि त्याच्या दोन्ही बाजूला कंस काढा. आता झेडवर ठेवून आपण काढले. आता वायवर ठेवून काढूया. आता हे 2 बिंदू आपल्याला या ठिकाणी मिळालेले आहेत. या बिंदूला नाव दिलं P.
हा बिंदू आहे वाय झेड बाजूचा मध्यबिंदू. तो बिंदू आपल्याला त्याच्या समोरचा शिरोबिंदू आहे एक्स, ह्या एक्सला जोडायचा आहे. म्हणजे एक्स पी ही झाली मध्यगा. अशा तीनही बाजूंचे आपल्याला लंबदुभाजक काढून मध्यबिंदू मिळवायचे असतात. तर आपण एका बाजूचा मध्यबिंदू मिळवलेला आहे आणि मध्यबिंदू लगेच तुम्ही जोडून घ्या, कारण सगळे एकाच वेळा काढले आणि नंतर जोडायचे म्हटले तर आपल्याला कुठं जोडायचं ते लक्षात येत नाही. आता वाय झेडच्या निम्म्यापेक्षा जास्त अंतर आपल्याला कंपासमध्ये घ्यावं लागेल. झेडवर ठेवून आपण कंस काढले. आता एक्सवर ठेवून कंस काढा. पहिल्या कंसाला छेदणारे कंस काढा. आता हा कंस इथे छेदला नाही तर काय हरकत नाही, पुन्हा आपण झेडवर ठेवायचं आणि तो कंस वाढवून घ्यायचा, म्हणजे आपल्याला बरोबर छेदनबिंदू मिळतो. मग आता हे दोन छेदनबिंदू आपल्याला मिळालेले आहेत, या कंसांचे छेदनबिंदू आहेत. हे छेदनबिंदू एकमेकांना जोडले की आपल्याला एक झेड या बाजूचा लंबदुभाजक मिळणार आहे. हा बिंदू मध्यबिंदू आहे, एक्स झेड बाजूचा मध्यबिंदू. हा बिंदू आता त्याच्या समोरचा शिरोबिंदू आहे वाय, वायला जोडायचा आहे. आता ही वाय झेड, समजा इथं आपण पी इथं नाव देऊया क्यू, पी क्यू ही मध्यगा झाली. आता आपल्याला एक्स वाय बाजूचं लंबदुभाजक काढायचं आहे. ह्याच्या पण निम्म्यापेक्षा जास्त अंतर कंपासमध्ये घ्या. दोन्ही बाजूला कंस काढा. ह्या कंसांचे छेदनबिंदू आपल्याला मिळाले, ते जोडून एक्स वायचा बाजू एक्स वायचा लंबदुभाजक काढला. हा लंबदुभाजक एक्स वायला ज्या बिंदू छेदतो हा पी क्यू, आपण त्याला आर नाव देऊया. हा आर एक्स वाय या बाजूचा मध्यबिंदू आहे. त्याच्या समोरचा शिरोबिंदू आहे झेड. या झेडला हा बिंदू जोडला की आपल्याला मध्यगा मिळते आणि या मध्यगा ह्या एकमेकांना या बिंदूमध्ये छेदतायत. हा बिंदू आहे जी. अशा पद्धतीने तुम्हाला इथं आपल्याला काटकोन दिलेला आहे. लघुकोन विशाल कोणाचा सुद्धा आपल्याला मध्यगांचा संपात बिंदू याच पद्धतीने काढता येतो. म्हणजे परीक्षेला तुम्हाला कुठलंही या प्रकारचं गणित आलं तर ते तुम्हाला सोडवता येईल. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही अजूनही चॅनलला नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे पुढच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुम्हाला लगेच मिळतील. व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ आपल्या मित्रांना शेअर करा. थँक्यू.